समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांचे आ. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. विठ्ठल 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 गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञानवैराग्य भक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. पांडुरंग करू प्रथम नमन. 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 दुसर चरण संतातिया. दुसर चरण संतातिया. दुसर चरण संतातिया. दुसरे चरण संतातिया. हे चक्रपदाने कथेचा विस्तारो. 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 प्रस्तुताचा कीर्तनाचा प्रसंग. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या या गावामध्ये अर्थात श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र चांदे गाव अर्थात आपल्या या गावातील पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या वतीनं श्री 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 क्षेत्र चांदे खुर्द आणि मारुतीरायांचं हे नावाचं हे गाव आहे. चांदे खुर्द मारुतीरायांचं हे गाव आहे. मारुतीचे श्री क्षेत्र चांदे खुर्द मारुतीचे. तालुका कर्जत तालुका नगर जिल्हा. आणि अशा या आपल्या गावामध्ये 24व्या वर्षापासून म्हणजे 24वं वर्ष पत्रिकेप्रमाणे आपल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 24व्या वर्षाचा भगवान श्रीराम जन्म उत्सव म्हणा हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आपलं हे 24वं वर्ष आहे. समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी चांदे खुर्द आणि भजनी मंडळी ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं समस्त ग्रामस्थ चांदे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दररोजची कथा कीर्तन आदी कार्यक्रम आहेत. ग्रंथराज विशेष करून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपला चालू आहे. थापटाकीतला सोहळा राहतो. आणि म्हणून अशा या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये आजच्या या कीर्तनाची सेवा कितवा दिवस आहे? तिसरा का चौथा? तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा करण्याचा प्रसंग माझ्यावरती आलेला असून आमचे मित्र भरत पाटील भरत भाऊ त्यांचे मित्र या ठिकाणी नितीनराव आणि त्यांचे वडील तुळशीराम पाटील बरोबर आहे का तुळशीराम साधू पाटील सूर्यवंशी त्यांचं निमंत्रण आलेलं होतं. अर्थात नितीनराव तुळशीराम पाटील सूर्यवंशी
आणि त्यांच्या निमंत्रणामुळं गावकरी मंडळीच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं आणि या ठिकाणी येण्याचा योग आला आहे. जमलो आहे आपण. मंडप मोठा दिलेला आहे. साऊंड सिस्टमसुद्धा उत्कृष्ट आहे. मंडपही मोठा चांगला दिलेला आहे. भव्यदिव्य अशा प्रकारचं हे प्रांगण आहे. मारुतरायांचं हे ऐतिहासिक आपलं हे ठिकाण आहे. जुनं जागृत देवस्थान आहे. फारशी काही कल्पना नाही आम्हाला. हे दूरवर अंतर आहे, पण भव्यदिव्य अशा प्रकारचं हे प्रांगण आहे आणि मंडपही मोठा दिलेला आहे. मारुतरायांचा हा परिसरच फार मोठा दिसतो. चौकडून आणि कडेकोट बंदोबस्त आहे. भिंती वगैरे कंपाऊंड आहेत आणि मध्ये चांगली व्यवस्था गावकरी मंडळींनी कायमस्वरूपी केली. फरची वगैरे गट्टू बसवलेले आहे. मध्ये जाऊन आलो मंदिरातही. मंदिरही आकर्षक अशा प्रकारचं मंदिर. जुनं मंदिर तर आहेच, पुढे सभामंडप आहे. दगडी मंडप या ठिकाणी बांधकाम चालू आहेत आणि म्हणून असा हा चांगला परिसर आहे. पवित्र परिसर आहे. मारुतरायांचा हा परिसर आहे आणि विशेष करून मारुतरायांच्याच नावानं आपलं हे गाव आहे. आणि मारुतराय म्हटल्यानंतर हे भक्तीचे शिरोमणी आहे आणि म्हणून मारुतरायांना भक्ती कशी करावी असं विचार जर कुणी विचारित असेल तर आमचे तुकाराम महाराज म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शरण शरण हनुमंता हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता दावाव्या सुबटा मज दावाव्या सुबटा तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मजा दावाव्या सुबटा मज दावाव्या सुबटा मजा दावाव्या सुबटा मजा दावाव्या सुबटा मजा दावाव्या सुबटा मजा दावाव्या सुबटा शुराणी धीरा शुरानी धीरा शुराणी धीरा शुरानी धीरा स्वामी काजी तू सादर 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 तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा 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 कुमारा. वारकरी संप्रदायाची श्रेष्ठ भक्ती करणारे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मारुतरायांच्या चरणी नतमस्तक होतात. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. रामाचे दूत आणि रामाचे सेवक आहे मारुतराय. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. दोनदा नमस्कार करतात मारुतरायांना तुकाराम महाराज. का? एकदा देव म्हणून आणि एकदा भक्त म्हणून. मारुतराय आणि राम अवताराची कथा आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि विशेष करून रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्तानंच आपला सप्ताह आहे. दरवर्षी आपण हे सप्ताहाचं आयोजन करतच असतो. तेव्हा रामाचा जन्म ज्या प्रसादातून यज्ञातून निघालेला प्रसाद यज्ञनारायण संतोष पावलेला यज्ञनारायणाचा जो प्रसाद बृहस्पतीसारख्या देवांच्या सहकार्यातून इंद्रादी बृहस्पतीसारख्या देवांच्या सहकार्यातून जो आणि दशरथ राजानं केलेला यज्ञ होता आणि त्याच यज्ञातून अग्निनारायण यज्ञनारायण संतुष्ट होऊन आणि हात वर करून जो प्रसाद दिला अग्निनारायणाने यज्ञातून तोच प्रसाद वाटल्या गेला. बोला कौशल्य असेल सौमित्र असेल कैकई असेल आणि कैकईच्या हातावर तर पिंड प्रसाद पिंड घारीने झडपिला अंजणीने तो सेविला. कथाभाग सर्वांना माहिती आहे, फक्त दिग्दर्शन करतो. आणि मारुत आपला प्रभू रामाचा जन्म ज्या प्रसादातून आहे त्याच प्रसादातून पुढं अंजनीनं तो प्रसाद सेवन केल्यामुळं आणि त्या प्रसादातून मारुतराय निर्माण झाले. मारुतरायांचा अवतार आणि मारुतरायांचा अवतार म्हणजे सामान्य अवतार नाही महाराज. महारुद्र प्रगटले नामा म्हणे म्या वंदिले. भगवान शिव भगवान शंकराचा अवतार म्हणजे मारुतरायांचा अवतार आहे. भगवान शंकर मोठं दैवत. बडा देव महादेव सब देवन का बाबा. भगवान शंकर मोठी शक्ती आहे आणि भगवान शंकराला इच्छा झाली रामाची सेवा करण्याची. पण राम एकदम सेवा स्वीकारतील असं नाही. मोठ्याची सेवा छोट्याने स्वीकारू नये.
छोट्यांनी मोठ्याची सेवा करे असा हा व्यवहार दृष्टिकोन आहे. व्यवहारातही छोटे माणसं मोठ्यांची सेवा करतात. भगवान शंकर तर मोठाच आहेत. बडा देव महादेव सब देवन का बाबा. भगवान शंकर म्हणजे या ब्रह्मांडात मोठी देवता आहेत. आणि या देवतेची कोण बरोबरी करणार आहे हो? हरि से कोई नहीं बड़ा दीवाने युग फलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने युग फलत में पड़ा. हे हरि से कोई नहीं बड़ा दीवाने युग फलत में पड़ा. हे हरि से कोई नहीं बड़ा दीवाने युग फलत में पड़ा. हनुमान ने सेवा केली. हनुमान ने सेवा केली. हनुमान ने सेवा केली. हनुमान ने सेवा केली. दे द्रोणागिरी उडा. दे द्रोणागिरी उडा दीवाने युग फलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने युग फलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने युग फलत में पड़ा. हे हरि से कोई नहीं बड़ा दीवाने युग फलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दिवाने क्यों गफलत में पडा. गफलत म्हणजे अज्ञान. अज्ञानानं देव मोठा जरी असला तर अज्ञानानं माणसं मोठ्यालाही मानित नाही. दारू पिऊन काही येतात आणि ते म्हणतात मी देव बिव काही मानित नाही. मग दारुड्याने देव नाही मानला म्हणजे देवाचं अस्तित्व संपलं का? देवाचं अस्तित्व संपत नाही, पण देवाचं महत्त्व कळत नाही का? अज्ञानानं काहीतरीच माणसं बरळतात. अनंत बाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी दयाळ पावे हरी. त्या कैसेने दयाळ पावे हरी. त्या कैसेने दयाळ पावे. अनंत बाचाळ बरळती बरळ त्या कैसेने गोपाळ पावे हरी. अनंत बाचाळ बरळती बरळ त्या कैसेने गोपाळ पावे हरी. हरी पावे हरी. संत हृदय सम्राट माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात हरिपाठामध्ये. अनंत वाचाळ वरळती बरळ त्या कैसेनी दयाळ किंवा गोपाळ पावे हरी. बरळणाऱ्याला कुठं देव भेटतो का? झोपेत माणसं काही बरळतात. एक मनुष्य लागला ओरडायला, वाघ आला वाघ आला वाघ आला, धावा धावा. वाघाचा पत्ताच नाही. झोपले शेजारी काही माणसं होती मित्र. अरे बाबा का ओरडतो? नाही म्हणे वाघ आला आणि वाघ धरायला पाहतो. कुठे वाघ? उठून पाहिलं तर वाघाचा पत्ताच नाही. म्हणे स्वप्नात आला होता. स्वप्नातला वाघ काय चावतो गेला? स्वप्नातला वाघ काही डसणार आहे का? स्वप्नातल्या वाघाला काही घाबरायचं कारण आहे का? स्वप्न काही पडतात, पण स्वप्नात बरळणं हे जसं सत्य नसतं तसं अज्ञानाच्या मायेच्या ह्या मायावी अज्ञानाच्या ह्या मायावी संसार. स्वर देत राहा. थापा टाकी जरा सारखी तुम्ही स्वर देत राहा. मायावी आणि अज्ञानी या संसारामध्ये भ्रम अज्ञान अशा प्रकारचे काही स्वप्न पडतात अज्ञानाचे. आणि अज्ञानामध्ये माणसं काही बरळतात. नास्तिक बरळतात. देव नाही म्हणतात, धर्म नाही म्हणतात. देव धर्म सांदी पडिले सकाळ विषयी गोंधळ गाजतसे. असो विषय लांबत जाईल, ठेवून देतो विषय. मग त्या अज्ञानाने बरळणाऱ्यानं जरी देव नाही म्हटलं तर देवाचं अस्तित्व नष्ट होत नसतं. आणि म्हणून अज्ञानात काहीतरी बरोबर नाही. कबीर साहेब म्हणतात मोठ्याचं अस्तित्व ओळखा. मोठा कोण आहे? हरि से कोई नाही बडा दिवाने क्यों गफलत में पडा. दिवाने म्हणजे अज्ञानी माणसाला महाराज म्हणतात. का आपण अज्ञानानं बरळावं काहीतरी? आणि म्हणून अज्ञानानं बरळण्यापेक्षा मोठ्याला ओळखावं. मोठे कोण आहे? भगवान शंकरासारखे. आणि भगवान शंकराचीच इच्छा झाली रामाची सेवा करण्याची, पण राम एकदम सेवा करू देणार नाही भगवान शंकराला. आणि मग भगवान शंकराने असा विचार केला की आपण अवतार धारण करून मारुतरायांच्या रूपातून अवतीर्ण होऊन मग रामाचे सेवक होऊ. आणि पुढं मग भगवान शंकराचाच अवतार म्हणजे मारुतराय.
निमित्त होतं अंजनी मातेचं. अंजनी माता तपश्चर्याला बसलेल्या, तनय आणि पुत्र असा व्हावा इच्छा होती. तपश्चर्या केली. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, आठविला अंतरी सदाशिव. तपाची अंती शिव झाला प्रसन्न, मागे वरदान काय इच्छा. भगवान शंकर अंजनी मातेला म्हटले, मी प्रसन्न आहे तुमच्या भक्तीला, तपश्चर्याला. काय इच्छा असेल ते वरदान मागा म्हणे, तुमची काय इच्छा असेल ते सांगा. आणि मग त्या अंजनी मातेनं सांगितलं, देवा इच्छा एकच आहे, पुत्र संतती नाही, पण अशी काही पुत्र संतती व्हायला पाहिजे. एरी म्हणे तुझ मज व्हावा ऐसा पुत्र, ज्ञानी पवित्र भक्त उत्तम गुणे. माझी इच्छा आहे पुत्र व्हावा, पण कसा पुत्र? ज्ञानी पाहिजे, भक्त पाहिजे, कीर्तिवान पाहिजे आणि भक्ती करणारा पाहिजे, पवित्र पाहिजे. पुत्र संतती अशीच निर्माण व्हावी. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, तिही लोकी झेंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा ती लोकी झेंडा, ती लोकी झेंडा ज्याचा ती लोकी झेंडा. हो पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. धन्यवाद भजनी मंडळी, सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहे. मृदंगाचार्य, गायनाचार्य, सुंदर चाल म्हटली पहिली गायनाचार्य आमचे हरिभक्तपर्यंत सुनील महाराज झांबरे का काय आडनाव आहे? निलेश महाराज झांबरे आणि त्यांना जोडीदार आमचे हरिभक्तपर्यंत दत्तात्रय महाराज काळे. सुंदर पहिली चाल गायलेली आहे. आणि मृदंगाचार्य काय नाव आहे? वेदांत महाराज. आणि म्हणून सुंदर साथ संगती या ठिकाणी. विनेकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, आपण सर्व भजनी मंडळी उपस्थित, सर्व गावकरी भजनी मंडळी आणि श्रोतृगण आपणही बहुसंख्येनं उपस्थित आहात. आमच्याबरोबर थेरगाव नागमठाणून आलेले सन्माननीय पंढरीनाथ पाटील खुळे, त्यांच्याकडे थांबलो होतो आम्ही. तिकडंच भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. रोडवरती आहे पंढरपूरला जाताना येताना आम्ही नेहमी थांबत असतो. त्या ठिकाणी सद्गुरुश्री गंगागिरीजी महाराजांचं मंदिर आहे थेरगाव नागमठाण परिसरात आपल्या रोडवर. आणि जे श्री क्षेत्र सराला बेटाची दिंडी त्या ठिकाणी थांबत असते. सराला बेटाचे आदरणीय महंत रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र सराला बेट तेही थांबत असतात. आणि पूर्वीची परंपरा श्री क्षेत्र सराला बेटाच्या आमची जी संस्था आहे त्या मुख्य संस्थान सराला बेटाची जी स्थापना करणारे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, ज्यांची महाराष्ट्रात कीर्ती पसरलेली, भारतभर आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध ज्यांचा सप्ताह होतो असे श्री योगीराज गंगागिरीजी महाराज. 200 वर्षाची त्यांची ती परंपरा आहे बेटाची, वारकरी संप्रदायाची. आणि त्यांचं मंदिर यांनी त्या ठिकाणी बांधलेलं आहे. म्हणून येता जाता आम्ही थांबत असतो. आताही त्यांच्याकडे थांबून या ठिकाणी ते स्वतः आमच्याबरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आला येण्याचा योग आपण ग्रामस्थ मंडळीच्या वतीने निमंत्रित केलं आहे. सर्व भजनी मंडळी, साऊंड सिस्टीमवाले, चांगली उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे. असाच आवाज शेवटपर्यंत दिला म्हणजे बरा होईल. विठ्ठल वेळ बराचसा झालेला आपण पाहत होतो की मारुतरायांचा अवतार हनुमान जयंतीच्या निमित्तानं, उत्सवाच्या निमित्ताने आपला सप्ताह म्हणून सांगून बोलता बोलता की जे मारुतराय आहे जन्माला आले, अंजनी माता होत्या. पण अंजनी मातेनं इच्छाच अशी प्रकट केली भगवान शंकराला की पुत्र संतती व्हावी, पण चांगली व्हायला पाहिजे. जसं तुकाराम महाराज म्हणतात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. गुंड नव्हे बरं का, गुंड प्रवृत्तीचे वेगळे असतात. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, गुंडा वेगळा आणि गुंड वेगळे. नाही तर बऱ्याच गुंडांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करून काही निरपराधी लोक मारले मागं. असे गुंड नको. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, ज्यांचा त्रैलोक्यात ध्वज आणि निर्माण होतो प्रसिद्धीचा प्रकाशाचा. असे पुत्र संत, जसं उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे. उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज
लोकावरी ऐसे चराचरी कीर्ती जानते ऐसे चराचरी कीर्ती जाचे ऐसे चराचरी कीर्ती जाचे हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा असे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे असे सामान्य संत नाही महाराज उभारिला ध्वजती लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची चराचरात त्यांची कीर्ती पसरलेली आहे असे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा सामान्य नाही ज्ञानेश्वर महाराज सामान्य नाही निवृत्तीनाथ महाराज निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव निवृत्ती जया राणी व निवृत्तीची ज्ञानेश्वर महाराजही सामान्य नाही कोण आहे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज कोण आहे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर अनेक संत महात्मे वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराजांचं कारण ज्ञानेश्वर महाराज सामान्य नव्हते महाराज सखा माझा ज्ञानेश्वर जराबाई वर्णन करतात अनेक ठिकाणी नाथ महाराजही वर्णन करतात तिकडे साधकांचा माय बाप करोशाने हारी ताप सर्वाभूती सुखारूपा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा माय साधकांचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप हो कोण आहेत ज्ञानेश्वर महाराज सामान्य नाही ज्यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या या ठिकाणी चालू आहे ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ना या ठिकाणी ज्यांची ज्ञानेश्वरी ज्या समाजाकरता निर्माण केली समाजाने एका प्रसंगी वाळीत टाकलं त्यांच्या आईवडिलांना त्यांनाही आणि शिव्या दिल्या प्रसंगी पण त्याच समाजाकरता ओव्या निर्माण केल्या हे ज्ञानेश्वर महाराज आहे. सामान्य नाही महाराज ज्ञानेश्वरीच्या ऐवजी दुसऱ्याच्या एखादा कादंबरी ग्रंथ काढला असता तर कोणत्या ग्रंथाचं पारायण केलं असतं पण समाजाची दया आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैसी ननविवेता कडसी साणी थोर संत हे दयाळू असतात त्या समाजाने शिव्याची लाखोली अर्पण केली पण त्यांना ओव्या निर्माण केल्या आणि या समाजाचं कल्याण करण्याची प्रतिज्ञा प्रार्थना केली ज्ञानेश्वर महाराज आता विश्वात्मकी देवी इने वागेज्ञ तोषावी तोषुनी मज द्यावी पसाई दान ही जी खळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो दुरित म्हणजे दुष्ट दुष्ट जे असतात दुष्टांना नष्ट होण्याचा प्रयत्न संत नाही करीत दुष्टांचा दुष्टपणा घालवण्याचा प्रयत्न संत करतात याच्याकरताच तर अवतार आहे संतांचे येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी येथे उपकारासाठी आले आले घर जावई कुठे आले घर येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले गरजा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले गरजा
संत कशा करता येतात आणि तुम्ही आम्ही कशा करता येतो, तुम्ही आम्ही कशा करता येतो याचा विचारच आपल्याजवळ नसतो. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला उपदेश करतात. पाही पा शरीराची आगावा जया लागी आले ती पांडवा, तू कार्यार्थ आगवा सांडुनिया देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया. या मनुष्य शरीरूपी गावाला आपण आलोय, पण आलो कशा करता? ज्या गावाला गेलोय त्या गावाचं कार्यच माणसं विसरून जातात. पंढरपूरला जातात माणसं, त्या ठिकाणी गेल्यानंतर काही विधी असतो, ते विधी विसरून जातात. काय विधी म्हणाल तर चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन, एकादशीचा उपवास, पांडुरंगाचं दर्शन सर्व करतात का? काही मित्रमंडळी बरोबर एखाद्या मित्राला घेऊन जातात जे वारकरी नसतात, त्यांनाही बोलतात चला आमच्याबरोबर, चालले वारीला. पण गेल्यानंतर हे वारकरी नसतात, वारकऱ्याचा विचारही अंतकरणात नसतो. काही बाजार गेल्या चंद्रभागेत स्नान करीत नाही, गडूळ पाणी म्हणतात. ते पाणी नाही, तीर्थ आहे, स्नान नाही करीत. पण हे ठीक आहे. त्याच्यानंतर बारीला उभं राहत नाही, गर्दी म्हणतात फार, आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जात नाही. आणि एकादशीचा दिवस असतो, एकादशीच्या दिवशी हॉटेलात जाऊन भजे खातात पंढरपूरला जाऊन. एवढंच नाही, काही बाजार गेल्या घोंगड्याच्या बाजारात जातात, नाही तर बैल बाजारात जातात. सांगा मग आता पंढरपूरचं महत्त्व आहे का? ज्या ठिकाणी ज्या गावाला ज्या कामाला गेलोय त्या कामाचा विसरच पडतो. तसं मनुष्य शरीरूपी गावाला आमचे गुरुवारी सद्गुरू श्री नारायणगिरीचे महाराज सांगत असायचे, पंढरपूरला गेलो तर त्या ठिकाणचं विधी व्हायला पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन व्हायला पाहिजे. तसं मनुष्य जन्मात आलोय आपण जीवन कृतार्थ करण्याकरता. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. मनुष्य जन्मात आपण आलोय, या जन्माचं सार्थक होण्याकरता आपण हा सर्वस्व सारासार चांगला विचार केला पाहिजे. हा विचार आपल्या अंतकरणात येत नाही, म्हणून तर साधू संत महात्मे आपल्याला विचाराचं प्रदर्शन करण्याकरता, विचाराचा सदुपदेश करण्याकरता हे महात्मे या ठिकाणी येतात. वैकुंठ रूप घर सोडून आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ता. उजळावयालो वाटा खरा कोट निवाडा, खरा कोट निवाडा, खरा कोट निवाडा. उजळावयालो वाटा खरा कोटा निवाडा, खरा कोटा निवाडा, खरा कोटा निवाडा. उजळावयालो वाटा खरा कोटा निवाडा, खरा कोटा निवाडा, खरा कोटा निवाडा. उजळावयालो वाटा खरा खोटा निवाडा. खरं काय खोटं काय, सत्य काय मिथ्य काय जगात, आणि काय मुख्य आहे जगात? परमार्थ मुख्य आहे, भगवंताचं नामस्मरण मुख्य आहे. पण हे दाखवण्याकरता आणि सांगण्याकरता संत महात्मे येतात. चांगले नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती पाप. पापमुक्त होण्याकरता जीव, आणि जीव सुखी होण्याकरता भजन आणि भक्ती महत्त्वाची आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाणावे ते, काय थोरपण जाळावी ते, काय थोरपण जाळावी ते. हो, आवाज परत कमी जास्त होतो, सारखा करा आणि व्यवस्थित करा समोरच्या साऊंडचा. विठाला 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 हरी विठ्ठल रे. हो, ह्या सर्व उपदेश संत महात्मे करतात. आणि याच संत मालिकेतील आमचे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज प्रथम सांगून गेलो, मारुतरायांना शरण जातात. मारुतराय देवही आहेत आणि मारुतराय भक्त आहेत. देव कसे ते आपण पाहत होतो की रामाच्या ज्या दशरथ राजाच्या प्रसादातून निर्माण झाले म्हणजे देव, आणि त्यांनी पुन्हा रामाची पुन्हा सेवा केली. सांगत होतो भगवान शंकराला इच्छा झाली रामाची सेवा करण्याची,
पण भगवान शंकराची सेवा राम स्वीकारणार नाही आणि म्हणून मारुतरायांचा अवतार धारण केला. अंजनी मातेचं तपश्चर्या आणि तपश्चर्याला बसल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि माग म्हणेन त्या अंजनी मातेनं मागितलं की भक्त आणि पवित्र उत्तम गुणवान अशा प्रकारचा पुत्र व्हायला पाहिजे. मग भगवान शंकराने विचार केला की आपल्यासारखा पवित्र आणि भक्तन उत्तम आणि गुणवान जगात दुसरा कोण आहे. पण दुसरा कोणीतरी देण्यापेक्षा भगवान शंकरच अवतीर्ण झाले ते मारुतरायांच्या रूपात आणि तो प्रसाद अंजनी मातेनं यज्ञाचा मिळालेला भक्षण केला. त्या रूपकातून भगवान शंकरच आणि महारुद्र प्रगटले नामा म्हणे म्या वंदिले जे मारुतराय आपल्या गावामध्ये पुरुमुखी आणि प्रसिद्ध अशा प्रकारचं मंदिर आहे. आणि हे मारुतराय म्हणजे भगवान शंकराचा अवतार. विठाल विठाल हो, कौरव पांडवाच्या युद्धामध्ये सुद्धा मारुतराय होते बरं का. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ज्या ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी चालू आहे ते ज्ञानेश्वरी करते ज्ञानेश्वर महाराज. गीता ग्रंथावर त्यांनी टीका केली. टीका म्हणजे आपण एकमेकाची टीका करतो अशात ती टीका नव्हे. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. भगवान कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला केलेला उपदेश कुरुक्षेत्रावर अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. बाप बाप ग्रंथ गीता जो का वेद प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. कुरुक्षेत्रावर 5000 वर्षापूर्वी द्वापार युगाच्या प्रसंगी अर्जुनाचा मोह घालवण्याच्या निमित्तानं पांडवापैकी धनुर्धारी असणारा अर्जुन त्या अर्जुनाचा मोह घालवण्याच्या निमित्ताने भगवान कृष्णानं केलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. निमित्त होतं अर्जुनाचा मोह घालवण्याच्या निमित्तानं युद्धाला आलेला अर्जुन आणि पांडवाच्या बाजूला भगवान कृष्ण गेले. दुर्योधनही गेला आणि अर्जुनही गेला. दोघांनी मदत मागितली भगवान कृष्णाकडे. युद्धाच्या प्रसंगी आम्हाला मदत मिळाली पाहिजे, आम्ही युद्धाला जाणार आहे. कौरव पांडव आपसात भाऊबंद आहे. मग दोघांना मदत मागितली. व्यवहारात नाही का आपण मदत घेतो ना याची. प्रत्येक गावागावामध्ये एकमेकाला सहकार्य करतात ना. काही लोक म्हणतात तुम्ही आम्हाला इकडे ग्रामपंचायतला मदत करा, आम्ही सोसायटीला करू. एकमेकाचं सहकार्य घेतात व्यवहार दृष्टिकोनातून. तसं अर्जुन आणि दुर्योधन दोघेही कृष्णाकडे गेले आणि मदत मागितली. भगवान कृष्णाने सांगितलं काही हरकत नाही, 2 गोष्टी माझ्याकडे आहे. एक माझं द्वारकेचं सशस्त्र सैन्य दिलं एका बाजूला राहील आणि दुसरा मी एकटा एका बाजूला राहील. ठरल्याप्रमाणे भगवान कृष्ण पांडवांच्या बाजूला गेले आणि सैन्य दुर्योधनानं उचललं. कौरवांच्या बाजूनं सैन्य गेलं आणि भगवान कृष्ण मात्र पांडवांच्या बाजूला. तरी कृष्णाने प्रतिज्ञा केली होती महाभारताच्या युद्धामध्ये मी हातात शस्त्र धारण करणार नाही. तरी अर्जुनाची खात्री होती. अर्जुनाला माहीत होतं. देवाने विचारलं कृष्णाने अर्जुनाला तुला काय पाहिजे. अर्जुनाने सांगितलं देवाला भगवान कृष्णाला हे देवा की तुम्ही आमच्या बाजूला या, आमच्या पक्षाला या म्हणजे निश्चित पांडवांचा विजय होईल. मोठमोठे माणसं असतात, चांगलं कार्य करणारे माणसं असतात, त्यांना आपापल्या पक्षाला ओढून घेतात ना. व्यवहारात आपण पाहतो एकमेकाला या आमच्या पक्षात या म्हणतात, ओढून घेतात, त्यांना काही पदही देतात. तसं भगवान कृष्ण मात्र महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांच्या बाजूला आले. ज्ञानेश्वर महाराजच वर्णन करतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा. 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 द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, स्पष्टीकरण करतात. द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणजे द्वारकाधीश भगवान कृष्ण पांडवांच्या बरोबर होते युद्धामध्ये. कौरव पांडव महाभारत युद्ध. आणि मग आले त्या पांडवांच्या बाजूला. मग काय काम करायचं तर देवाने स्वीकारलं की मी रथ चालवायचं काम करतो. रथी झाले. सारथी झाला अर्जुनाचा. जेथ अश्ववाहकापन वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय
ब्रह्मांडाचा रथ चालवणारा तो आज अर्जुनाच्या रथावर बसला, घोडे आखतोय, घोड्याला चारा पाणी करतो. काय भाग्य आहे अर्जुनाचं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. हे युद्धाला आरंभ झाला. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला. अर्जुनच म्हणतोय सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेला आणि मग अर्जुन पाहू लागला युद्ध करायचं कुणाबरोबर. तर समोर पाहिलं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, रथी महारथी, भाऊबंद, आप्तेष्ट, नातेवाईक. मग यांना आपण मारायचं हे बरोबर नाही आणि मग यांना आपल्यामुळं हे मारणार आहे असा संभ्रम तयार झाला. मोह आणि अज्ञानामुळं अर्जुन बोलू लागला काहीतरी. आणि मग अर्जुनाचा तो घालवण्याच्या निमित्तानं पुन्हा अर्जुनानंच देवाला विनंती केली, हे देवा तूच आता माझा गुरु आहे, तूच माझा आणि मी तुझा शिष्य आहे. शिष्यस्त्यहम शादी माम त्वाम प्रपन्नम. मी शिष्य आहे, तू गुरु आहे, आता तूच मला या ठिकाणी 2 शब्दाचा उपदेश कर. अशी विनंती जेव्हा अर्जुनाने केली मग गीता प्रकट झाली. एकदम गीतेचं तत्वज्ञान नाही, एकदम प्रवचन सांगितलं तर लोकांच्या डोक्यावरून जातं. आध्यात्मिक सांगितलं लोक म्हणतात काय कीर्तन झालं, काय प्रवचन झालं. आध्यात्मिक कीर्तन हल्लीच्या काळात लोकालाही चालत नाही. लोकाला करमणुकीचे आणि काहीतरी गोष्टी सांगणारे कीर्तन आवडत असतात. विठाल पण कीर्तनाचं व्यासपीठ म्हणजे लोकांची करमणूक करण्याकरता नाही, करमणूक केंद्र नाही, व्यवहारकरी संप्रदायाचं व्यासपीठ. लोकांना आवडू न आवडू लोकांकरता नसतं कीर्तन करायचं. लोकांची करमणूक म्हणून कीर्तन नाही. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन कशा करताय. तुका म्हणे देवा तू चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा. हे तुका म्हणे देवा कीर्तन हे तुझी सेवा, कीर्तन हे तुझी सेवा, कीर्तन हे तुझी सेवा. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, तुझी सेवा. हो तुकाराम महाराजांनी तेच चिंतन केलं. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. करमणूक नाही कीर्तन, वारकरी संप्रदायाचं भजन नाही. हे देवाला आवडण्याकरता आहे. ती सेवा केली तुकाराम महाराज, ती सेवा केली ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि सांगत होतो तुम्हाला गीता का निर्माण झाली. निमित्त होतं अर्जुनाचं. अर्जुनानं विचारलं देवाला की मी शिष्य आहे, तू गुरु आहे, मला उपदेश कर म्हटल्यावर आणि मग अर्जुनाला उपदेश आहे. आणि मग भगवान म्हणतात तू कोण आहे पार्थ अर्जुना, तू क्षत्रिय आहे. क्षत्रियाने युद्धातून पाठ दाखवून जायचं नाही. तुझं कर्तव्य काय आहे. तू तर कोण आहे, पंडित आहे, ज्ञानी, तू या ठिकाणी शोक करतोस. अशोचानन वशोचस्वम प्रज्ञा वादांश भाषसे, गतासून गतासुष्य नानुशोचंती पंडिताः. उठी घे धनुष्यबाण, सांडी हे मूर्खपण, संग्राम हे कवन कारुण्य तुझे. युद्धाला आला ना, युद्धाला आला तर धनुष्यबाण खाली ठेवून दिला. आणि धनुष्यबाण खाली ठेवून दिला ना आता युद्ध करीत नाही म्हणतो. बोलू नका बोलू नका, थोड्या वेळच कीर्तन होणार आहे, नाही तर कीर्तन बंद करायचं सांगा. विठाला 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 मग अशी सांगून गेलो मी. कीर्तन आले वारकरी संप्रदाय कीर्तन लोकांना आवडत नाही. कीर्तन लोकांना काहीतरी गोष्टींनी काहीतरी सांगितलेले आवडतात. असो वेळ घालवीत नाही बोलण्यात मी. वेळ अगोदरच बराच आपला चालला आहे, पण तो म्हणजे इकडं तिकडं नाही चालला, देवाच्या कार्यात चालला आहे. सांगतो कशा करतात. ज्ञानेश्वरी पारायण आपल्या गावात चालू आहे. ही ज्ञानेश्वरी म्हणजे काय, ज्ञानेश्वरी कशाकरता निर्माण झाली. गीता ग्रंथावर. गीता कोणी सांगितली. स्वमुखी आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे, ग्रंथ आहे, श्रेष्ठ ग्रंथ आहे. गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता गीता वाचे जे म्हणती. नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा. भाव धरून या वाचे ज्ञाने, भाव धरून या वाचे ज्ञाने, कृपा करी हरी तयावर, कृपा करी हरी तयावरे, कृपा करी हरी तयावरे. गीता हे उद्धाराचा ग्रंथ आहे. आपला उद्धार होण्याकरता. पुनरावृत्ती नाही म्हणजे जन्म मरणाच्या आवृत्तीच्या पलीकडे जाण्याचा ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ आहे, जो अर्जुनाला सांगितला. आणि का सांगितला, केव्हा सांगितलं हे आपण पाहत होतो, म्हणून थोडा विषय आपला लांबलेला आहे.
अर्जुन मोहग्रस्त झाला आणि अर्जुन म्हणतो मी युद्ध सोडून निघालो, धनुष्यबाण खाली ठेवून दिला. मग त्या अर्जुनाला भगवान म्हणतात उठी घे धनुष्यबाण. धनुष्यबाण हातात घेऊन मार या दुष्टांना. तुझं कर्तव्य काय आहे? क्षत्रियारणी पळवून जाणे, कोण साहेल लाजिरवाने. क्षत्रियानं युद्धातून पाठ दाखवून जाऊ नये. विजय होईल नाही तर पराभव होईल. अरे अर्जुना तू धनुष्यबाण घेऊन मार या दुष्टांना. झाला तर विजय होईल या युद्धात. विजय झाला हस्तिनापुराचं राज्य भेटेल. धारार तीर्थी पडला आणि पराभव झाला तरी तुला स्वर्गात जागा मिळणार आहे सिंहासन. असा अनेक प्रकारचा उपदेश केला. आणि तो उपदेश केल्यानंतर मग अर्जुनानं ते युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर खरोखर पांडवांचा विजय प्राप्त झाला, कौरवांचा पराभव झाला. आणि भगवंतानं हे गीतेचं तत्त्वज्ञान सांगितलं, त्याचाही अर्जुनाला फायदा झाला. गीता ऐकली तर व्यवहार दृष्टिकोनातून राज्य मिळालं, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून कृष्ण परमात्मा गुरु लाभले आणि कृष्णाची ओळख झाली. अगोदर फक्त मेवना आहे आपला नातेवाईक आहे कृष्ण, अर्जुन एवढंच समजत होता. द्वारकेचा राजा आहे फार झाला तर. पण जेव्हा अर्जुनानं विश्वरूप दाखवलं, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, 3 प्रकारचे योग गीतेच्या माध्यमातून सांगितले. आणि मग अर्जुनाला ओळख झाली. आणि अर्जुन म्हणतोय कृष्ण म्हणजे साधारण नाही. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजाम विभूम तरी होशिगा परब्रह्म ते या महाभूता विसमती धाम पवित्र तू परम जगन्नाथा. तो अर्जुनच म्हणतोय कृष्ण म्हणजे परब्रह्म परमात्मा आहे. देवाची ओळख झाली या गीतेच्या तत्त्वज्ञानामुळं. जीवन कृतार्थ झालं. आणि तेच गीता ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या रूपकातून आपल्यासमोर मांडतायत. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीर. अमृतालाही पैजाने जिंकेल असा मराठी प्राकृत भाषेत असणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं पारायण आपल्या गावात चालू आहे. विठाला 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 हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हा ग्रंथ उद्धारा करताय म्हणून गेलो प्रमाण. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. शुद्ध भावानं अंतकरणानं जर ज्ञानेश्वरीचं पारायण आपण केलं तर हरी म्हणजे हा भगवान परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाने कृपा करावी याच्याकरता ज्ञानेश्वरी पारायण आहे, याच्याकरता भजन आहे, याच्याकरता कीर्तन आहे. करमणूक म्हणून नाही आहे. ही देवाची भक्ती आहे, ही सेवा आहे. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. आणि अशी सेवा करणारे तुकाराम महाराजांच्या सारखे, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे काय सेवा केली ज्ञानेश्वर महाराजांनी. एकनिष्ठपणानं पांडुरंगाची भक्ती केली. ज्ञानेश्वर महाराजही पांडुरंगाचे भक्त होते, वैष्णव होते, वारकरी होते. आणि त्यांना पांडुरंगाबद्दल एवढी आवड होती. सांगतात एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज, तुझ्या नवाही नगा देवराया देवराया बहु आवडते जीवा सोनिया बहु आवडते जीवा सोनिया. तुझ्या नवाही नगा देवराया देवराया बहु आवडती जीवा पासोनिया बहु आवडती जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया 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 कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया सुनिया. ज्ञानेश्वर महाराज शपथ घेऊन पांडुरंगाला सांगतात, तुझी आन वाही नगा देवराय. आन म्हणजे शपथ. बहु आवडसी जीवापासूनिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला जीवापासून देव आवडतो, जीवाच्या पलीकडे अंतकरणाच्या पलीकडे देव आवडतो. एवढा देव आपल्याला आवडतो का हो? आपली भक्ती एवढी जीवाच्या पलीकडे देव आवडणारी अशी भक्ती आहे का? तुमची आमची भक्ती कुणीकडं, ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती कुणीकडं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. नामदेव महाराज म्हणतात, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा.
आपण भक्त असतो, भक्त म्हणतो स्वतःला, भाविकपणाही दाखवतो, पण देवाला आवडेल एवढा भाव आपल्या अंतकरणात आहे का? व आपली भक्ती अशी असते, मनी नाही भावन देवा मला पाव, विठाल विठाल विठाल. विठाल विठ्ठल विठ्ठल रे. भक्त म्हटलो म्हणजे लगेच भक्त होतो आपण असं नाही. आणि जरी भक्त म्हटलो तरी देवाला आवडेल असे भक्त कुठे आहे आपण? देवाला कोणते भक्त आवडतात? कोरोनाच्या काळात माळी काढून आणि काही खाण्यात पिण्याचा सपाटा लावला बऱ्याच भक्तांनी. दारू काय पितात, काहीचं काही काय खातात. असे भक्त देवाला आवडतात का? ही भक्ती नाही देवाला आवडत. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती. हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती. हा संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. ठेविले आनंद, ठेविले आनंद, तैसेचे राहावे, ठेविले आनंद. संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसाराची. ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, तैसे तिरे राहावे, ठेविले आनंदे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाला आणि देवाला भक्ती कोणती आवडते? काहीतरी थातूरमातूर केलेली भक्ती आवडत नाही. आपण भक्ती करतो पण थातूरमातूर काहीतरी आपण कोणीतरी करतो म्हणून कोणी माळा घेतल्या म्हणजे आपण माळी घालतो, कोणी देवाला एक शेंदूर व्हायला म्हणजे आपणही वाहतो, कोणी नारळ फोडलं म्हणजे आपणही फोडतो. आणि असे नारळ फोडतात महाराज की देवाला चालेल असं नाही. खराब नारळ असतात, ज्याला पाणीसुद्धा नसते, दुकानदाराकडे देतात, द्या नारळ, पाणी नाही पाणी तर द्या तरी. ते नारळ देवापुढं फोडतात, ते पावन होतं म्हणतात. देवाला फोडलं का ते खराबच असतं मुळात घेतलेलं, बिगर पाण्याचं नारळ. आणि ते देवापुढं फोडलं का मग म्हणतात पावन झालं, पावन झालं. देवाला पावलं म्हणतात, देवाला पावलं आणि तुला का चावलं? विठाल विठाल. विठ्ठल चांगल्या सुपाऱ्या नाही माहीत सत्यनारायणला, सुपाऱ्या लाल सुपाऱ्या आणा म्हणतात का? चांगलं काही चावत नाही की देवाला? चांगला माल चालत नाही देवाला, खराब माल सत्यनारायणाच्या पूजेला. आणि अशा वस्तू पदार्थ वापरले जातात. या भक्तीने देव संतुष्ट होत नाही. शेळ्या तांब्याचं बाहुलं केलं, शिड्या तांब्याचं बाहुल केलं, आठ मांडोनी वरी बैसविलं, आठ मांडोनी वनी बैसविलं, वस्त्रालंकारे गुंडाळिले, वस्त्रालंकारे गुंडाळिले. मना येईल ते नाव ठेविले, जनाशी लागले वेड, जनाशी लागले वेड कैचे या, जनाशी लागले वेड, जनाशी लागले वेड कैचे या, जनाशी लागले वेड. जनाचे लागले बेड कैसे या, जनाचे लागले बेड, जनाचे लागले बेड कैसे या, जनाचे लागले बेड. देव म्हणून काय आणि भक्ती म्हणून काय? काहीतरी काही ठिकाणी पशु पक्ष्याची हत्या केल्या जाते आणि तो नैवेद्य देवाला, ही भक्ती. अशा प्रकारची भक्ती देवाला नाही आवडत. देवाला भक्ती कोणती आवडते? ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली भक्ती, नामदेव महाराजांनी केलेली भक्ती, संत सावता महाराज असतील किंवा अनेक तुकाराम महाराजांनी अशी भक्ती केली. महाराज तुकाराम महाराजांनी गाव सोडून दिलं. अगोदर गावात भजन करत होते, पण गावात लोक लागले नावं ठेवायला. काही लोक असंही वारी करीत नाही, पण वार करायला नावं ठेवतात. पंढरीचे वार करीन शिळे तुकडे पार करीन, वार करायला नावं ठेवतात. स्वतः वारी नाही करीत, पण जे वारी करणारे असतात त्यांना नावं ठेवणारे काही असतात. काही असे भजन नाही करीत, पण भजन करणाऱ्याला नावं ठेवतात. तसं तुकाराम महाराज भजन करत होते देहू गावामध्ये. काही लोक लागले बोलायला, तुका वेडा अविचार करी बडबड फार, आणि असे लोक बोलायला लागले. शेवटी महाराजांनी गाव सोडून दिला, संसारावर दुर्लक्ष केलं. संसाराच्या नावे
घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला गावच सोडून दिलं भंडारा डोंगरावर जाऊन बसले भामचंद्र डोंगर भोराडा डोंगर आणि त्या ठिकाणी एकांतात निवांतात असं काही भजन करू लागले पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंगा माने पांडुरंग ध्यानी पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग वाणी पांडुरंग जानी आ जागृती स्वाप्ने जागृती स्वाप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग ध्याने पांडुरंगा माने पांडुरंग ध्याने पांडुरंग ध्याने पांडुरंग ध्याने पांडुरंग माने पांडुरंग ध्याने हे केलेलं भजन तुकाराम महाराजांचं देवाला आवडलं वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसरे आळविती जंगलात अरण्यात झाडाचा पाला खाऊन केलेलं भजन कधी वेळेवर चटणी भाकरी येईल न येईल तुम्ही आम्ही श्रीखंड बासुंदी बुंदीच्या पंक्ती खाऊन सुद्धा भजन घडत नाही पाहिजे तसं आणि तुकाराम महाराजांनी चटणी भाकरी किंवा जे झाडाचा पाला खाऊन देखील भजन बंद नाही केलं ते भजन देवाला आवडलं देव भेटले देवाचं दर्शनच झालं तुका म्हणे माझे हे इथे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने हो देवच समोर आला पांडुरंग प्रसन्न झाले देव आणि देवाने सांगितलं तुकाराम महाराज महाराज मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. काय इच्छा असेल ते मागा हातभर यादी द्या म्हणे काय पाहिजे ते मागा स्वर्ग देऊ का मोक्ष देऊ का कामधेनू देऊ का कल्पतरू काय भंडारा डोंगर एखादा बंगला बांधून देऊ का याच्यातलं काहीच घेतलं नाही तुकाराम महाराजांनी जर तुकाराम महाराजांच्या ऐवजी तुमच्या आमच्यासारखा एखादा भक्त असता तर हातभर यादी ठेवली असते देवाला हे देवा एखाद्या धरणाखाली 100-50 एकर जमीन मिळू दे पेटांच्या धरणाखाली आणि त्या धरणालाही पाणी असू दे विठाला विठाला काही उठतात कुणी उठतात कुणालाही मागतात देवालाही मागतात एखादा दारुड्या उठतो तो म्हणतो देवा मला दारू प्यायला पैसे दे मग दारुड्याला पैसे द्यायचे देवाने आता मागणारे काही मागतात पण अशा मागणाऱ्याला देव देत नसतो काही न मागती कोणाशी तूची आवडे भगवंताशी तुकाराम महाराज न मागणारे पण तुकाराम महाराजांना देवाने आग्रह केला महाराज मागण्याची वास पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ देव आग्रह करू लागला महाराज काहीतरी घ्या महाराज काहीतरी घ्या आता तुकाराम महाराजांनी असा विचार केला बऱ्याच वेळाला देवाला परत पाठवलं तुका म्हणे काही न मागू आणि तुझे पायी सुख सर्व आहे काहीच घ्यायला तयार नाही स्वर्ग देऊ का काम देऊ काहीच नको न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा हे न लगे मुक्ती धन संपदा तत्संगा देई सदा गुन्हा गाईन हा गुन्हा गाईन सत्संग देई सदा गुन्हा गाईन गुन्हा गाईन देव धन द्यायला तयार आहे सोनं नाणं द्यायला तयार आहे लागेल ते द्यायला तयार आहे पण तुकाराम महाराज म्हटले देवा याच्यातलं काहीच लागत नाही न लगे मुक्ती धन संपदा राजे छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांनी तर सोनं नाणं पाठवलं होतं तुकाराम महाराजांच्याकडे नजरांना पाठवलं होतं सेवक घेऊन गडावर येण्याचं निमंत्रण आणि काही सोनं नाणं घोडे अब्दागिरी वगैरे पण याच्यातलं काही स्वीकारलं नाही उलट महाराज म्हटले तुम्ही पाठवलेलं जे सोनं आहे धन याला मी धन मानत नाही सोनं मानत नाही उलट सोन्याला मातीप्रमाणे किंमत देतो सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती सोने रूपे आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे अनेक प्रमाणे देता येईल पण वेळ कमी आहे
आणि दररोजचेच कार्यक्रम चालू आहे आणि म्हणून आवाजही बसलेला आहे, बसत चाललेला. दररोजचे कार्यक्रम 1-2 चालू आहे. आज हा लांबचा प्रसंग आहे. गावकरी मंडळीचा आग्रह असल्यामुळे येण्याचा योग आला आणि म्हणून या ठिकाणी चिंतन करता करता वेळ आपला झालेला आहे आतापर्यंत. हे जे तुकाराम महाराज राजे छत्रपतींनी पाठवले ना स्वीकारला नाही, उलट त्यांना म्हणतात परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. खरं परमार्थ हेच धन आहे आमचं. ते स्वीकारलं नाही, देवाने दिलं तरी स्वीकारला नाही. पण एकदा देवाने फारच आग्रह केला, महाराज तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. मग आज मात्र तुकाराम महाराजांनी असा विचार केला, दान दे ग देवा हेची, 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 दान दे ग देवा. अनेक अभंग तुकाराम महाराजांची मागणी पण आहे. यांनी आता प्रमाण दिल्याप्रमाणे एका अभंगात महाराज दानही मागतात देवाला, हेची दान देगा देवा. आणि त्याच अभंगातून अभंगाशी आपण पाहिल्याप्रमाणे न लगे मुक्ती धनसंपदा. दान मागितलं पण सोनं नाणं धनद्रव्य व्यवहारातलं संसारातलं हे दान मागितलं नाही तुकाराम महाराजांनी. धनद्रव्य मागितलं नाही, उलट देवाला म्हणतात न लगे मुक्ती धनसंपदा. हे देवा धन द्रव्य ऐश्वर हे दान नको. मग कोणतं दान? संत संग देई सदा न लगे मुक्ती धन संपदा. संपत्ती ऐश्वर हे दान नको आहे. मग संत संग देई सदा, संतांची संगती देवा हे मग दान मला पाहिजे. संत संगती देई. आणखी एका अभंगातून महाराज म्हणतात संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण न पडावा. हाची भाव माझ्या जीवा, पुरवी देवा मनोरथ. हे देवा माझी इच्छा पूर्ण कर तू. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती. आ देव वसे चित्ती ज्याचे घडावे संगती, ज्याचे घडावे संगती. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. ऐसे आवडते मला देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. हो एकदा देव प्रसन्न झाले. थोडा विकू कमी करा आणि आवाज व्यवस्थित करायचा. थोडा वजनदार आवाज येऊ द्या. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांना देव आज प्रसन्न झाले. सांगितलं महाराज काय इच्छा असेल ते मागा, मी अगदी प्रसन्न आहे. पण आज मात्र महाराजांच्या मनात आलं आणि कधी न मागणारे महाराज आज मात्र देवाला प्रार्थना करतात. देवाला सांगतात हे देवा माझी अशी इच्छा आहे की माझ्या जीवनात काहीही घडलं तरी चालेल, पण एकदा मला संतांची संगती घडावी. धन्यवाद भजनी मंडळी वारकरी मंडळी. अगदी व्यवस्थित प्रमाण दिलं, योग्य दिलं आणि बरोबर दिलं. पण आता फक्त आपलं वेळेचा अभाव आहे, वेळ कमी आहे. आता प्रत्येकाने जर प्रमाण देत बसले तर आपला अभंग बाजूला राहील. अगोदर तर थोडा उशीर झाला अभंगावर यायला, पण उशीर जरी झाला तरी आपण चिंतन सोडून इकडं तिकडं काही घरच्या गोष्टी सांगितल्या नाही, देवाच्याच सांगितल्या, धर्माच्या सांगितल्या, साधू संतांच्या सांगितल्या. तात्पर्य असं आहे तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली, हे देवा माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे महाराज? की
की तुकाराम महाराज म्हटले की देवा काहीही घडलं तरी चालेल, पण मला माझ्या जीवनात समागम याचा अर्थ संतांची संगती प्राप्त व्हावी, म्हणून सेवा करण्याकरता निवडलेल्या आपण. संत समाग मी एखादी परी 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 घुमाई ढोबार घुमाय ठोबार घुमाई आवाज